चला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊयात. पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू या सामन्यामध्ये या इनिंग साठी खर तर संतोष सातकर साठी पहिला आणि शेवटचा ठरलाय. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक. हो पुन्हा एकदा चान्स इथे मिड ऑफ मध्ये. नक्कीच आपण पाहतोय रत्नदीप होता. बरेचसे हाताला थोडीशी गंभीर दुखापत जाणवते. प्रयत्न त्याने देखील चांगला केला. बराचसा लो कॅच होता. भरपूर खाली होता चेंडू. प्रॉपर तिकडे क्लिट करणं मैदानावरती जमू शकलं नाही. दरम्यान या चेंडूवरती जर आपण पाहिलं येस रिलीफ स्प्रे आहे. फर्स्ट एड स्प्रे आपल्याकडे नक्कीच अवेलेबल आहे. तो पोहोचवला जातोय. दुसऱ्या राऊंड मधील पहिली मॅच आपण म्हणू. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा विरुद्ध राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी 11 या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघानं कळवलं की आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. बॅटिंग निवडली. बॉलिंगचं आमंत्रण दिले इंदोरी टीमला. पहिल्या ओव्हरसाठी नक्कीच आपण जर पाहिलं राजेश निकम बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती संतोष सातकर यांचा फटका फसला आणि मैदानाच्या आतमध्ये कॉटन बॉल फर्स्ट विकेट डाऊन झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती ऋषिकेश आले. तिकडे देखील झेलबादची संधी होती. तो चान्स मिस झाल्यानंतर एक सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट होते आणि आता ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी शनी मैदानावरती आपण पाहतोय. हो याचबरोबर शनीचा हा अफलातून फटका. वॉट अ शॉट. प्रॉपर टायमिंग. अफलातून कनेक्शन. बॉल कव्हरच्या डोक्यावरतून जातोय तो सरळ सीमा पार. षटकार. तेरे नाम का परत एकदा यावेळेस देखील वॉट अ शॉट. गॅप नक्कीच इथे भरपूर मोठा होता. इनफिल्डला बीट केलं. डीप मध्ये कुठल्या प्रकारे अधिकचं प्रोटेक्शन नव्हतं आणि तदनंतर चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
11 धावा धावफलकावरती आहेत. राजेश निकम मैदानावरती धावफलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. कामगार नेते आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर क्रिकेट खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे, क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी खंबीर आधार म्हणून उभे राहणारे, आपल्या सर्वांचे लाडके आणि आवडते सुरेश राणा दाभाडे यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा. त्यांच्या नावानं हा क्रिकेटचा थरार रंगलाय आणि क्वालिटी क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. षटकार चौकार जरूर आले, परंतु त्याच ओव्हरमध्ये विकेट आली. रवी गुलेन टिपलाय कमालीचा झेल. फलंदाज ऋषिकेश मैदानामध्ये बाद झालेत. षटकार, एक चौकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर मात्र विकेट. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती इन होताना पाहायला मिळतील. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी सूरज. न्यू बॅटर सूरज मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रत्नदीप बनसोडे, आर डी बनसोडे मैदानावरती पाहायला मिळतात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पहिला चेंडू ब्लॉकहोलचा मारा करण्यात आला. नक्कीच अगदी या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. 2 धावांनी धावफलक 14 अंकावरती जाऊन पोहोचतोय. एक सुंदर आणि अफलातून दर्जाचं मैदान. प्रत्येक खेळाडू खऱ्या अर्थाने या मैदानावरती खेळत असताना पण जर पाहिलं तर सातत्यानं विशेषतः आयोजक कमिटी सोबतच मैदानाचा देखील उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं मैदान खऱ्या अर्थानं या आयोजकांनी अवेलेबल केलं. डेवडी डिपोचं असणार हे अतिशय अफलातून क्रीडांगण. 30 सर्कल तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच कुठल्याही प्रकारे तिकडे कृत्रिम मार्किंग करण्याची गरज नाहीये. निश्चितच जे ग्रास आहे ते ग्रास कट करण्यात आले आणि एक सुंदर नजराणा जो तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय. आउटफील्डला तर ग्रास जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर पद्धतीचं हे मैदान. ओ स्विच हिटचा प्रयत्न, अपील दरम्यान हा चेंडू भन्नाट वेगाचा, तेज तर्रार, डॉट बॉल. बऱ्याच वेळा आपण अशा पद्धतीचं डिसिजन लोणावळा टीमचा पाहतो. टॉस जिंकून ते प्रथमतः बॅटिंग निवडतात. ओ रनआउटचा चान्स, इथे चांगली फिल्डिंग. निशांत यांनी सुंदर पद्धतीने चेंडू स्टॉप जरूर केला, परंतु तिकडे रनआउट होऊ शकलेले नाहीयेत. डायरेक्ट हिट जर झाली असती तर तिकडे चान्सेस अधिक होते. दरम्यान एक सिंगल, एक चोरटी सिंगल आपण निश्चितप्रमाणे म्हणू शकतो, जी अतिशय जबरदस्त वेगवान पद्धतीने कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा हा चेंडू देखील प्रॉपर बॅटवरती मिडल झालेला नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू गलीमधून टेन द विकेट ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर एकेरी धाव या चेंडूवरती मिळते. 17 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2. रत्नदीप बनसोडे काय गोलंदाजी मैदानावरती करतायत. केवळ 5 धावा आणि आता विकेटची संधी. रवी गुले डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट नंबर 3. फलंदाज मैदानावरती सूरज, बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज पंकेश मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात.
या अगोदरच्या सामन्यामध्ये पंकेश यांची फलंदाजी आपण पाहिली, काय जबरदस्त फिनिशिंग टच त्यांनी दिला, जिकडे शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. दोन षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 17-3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दोन धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. विकेट येताना पाहायला मिळते, फलंदाज बाद होत आहेत. दरम्यान स्पर्धेच्या निमित्तानं अभिराज गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होते. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. एकोणीस धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अंकुश शेवकर यांचा हा चेंडू सरळ उचललाय, फेकून दिलाय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मैं कर रही थी किसी का इंतजार. डीजे पार्थ. षटकारानंतर आलेले एक सिंगल धावफलक पोहोचतंय 26 अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय सुरू आहे. कामगार नेते स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषक ही स्पर्धेतील दिवस क्रमांक 2 मध्ये सेकंड राऊंड मधील पहिला सामना. हो हा चेंडू देखील भन्नाट वेग. अंकुश शेवकर मैदानावरती आपण पाहतोय. षटकार जरूर आला, परंतु त्या षटकारानंतर चांगलं कमबॅक हे गोलंदाज अंकुश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलकावरती 26 धावा. या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. दरम्यानचा चेंडू पॉइंटला आपण पाहतोय. फिल्डर फरेश त्या ठिकाणी चेंडू फील्ड करतायत. एकेरी धाव मिळते. यासोबतच षटक संपलं जाईल. ते तिसऱ्या क्रमांकाचं 18 चेंडूंचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा 27, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. वा, जबरदस्त फिल्डिंग आपण पाहतोय आणि तितकाच कडक थ्रो देखील आला.
कुठल्याही पद्धतीनं फलंदाजाला सेकंड रन साठी चान्स मात्र प्राप्त होऊ दिला नाही. हो हो इथे चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून लॉंग ऑन मधून चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. चार गडी बाद 34 धावा धावफलकावरती. हो हा चेंडू देखील ऑन साइडला खेळला गेलाय. राजेश त्या दूरवरतून चेंडूवरती चेंडू तर रोखलाय. एक सिंगल आणि यासोबत धावफलक 35 अंकावरती पोहोचतोय. चौथं षटक मैदानावरती सुरू असताना रत्नदीप याचबरोबर फुलटॉस आणि इथे एका टप्प्यावरती चेंडू फरार होतोय सरळ मुख्य व्यासपीठावरती. 4 धावा चौकार. या षटकामध्ये आपण पाहतोय नक्कीच धावेंचा वेग वाढला जातोय. पंकेश या संघाचा फिनिशर सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख तो पंकेश आता मैदानावरती नक्कीच षटकार चौकार दाखवायला सुरुवात करतोय आणि संघाचा धावफलक झटपट वेगाने पुढे घेऊन जातोय. 40 धावा धावफलकावरती. 4 विकेटच्या बदल्यामध्ये एक चेंडू या षटकातील शिल्लक. ओहो हा चेंडू फटका तर फसलाय. अंकुश शेवकर चेंडूच्या खाली झेल होईल आणि मैदानावरती ते विकेट फलंदाज बाद. चाळीस धावा धावफलकावरती. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज तेजस मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिल्या सामन्यासाठी नक्कीच आपण पाहिलं तर तेजस अनुपस्थित होते परंतु ही महत्वपूर्ण मॅच. प्रत्येक सामना हा नॉकआउट आहे बाद फेरीतील आहे त्यामुळे तितकाच महत्वाचा हा प्रत्येक सामना दरम्यान. वाह सुंदर एफर्ट्स. हा अंदाज खर तर मित्रांनो अतिशय महत्वाचा असतो. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण आर्यन सरोदे यांना आपण पाहतोय उर्फ बंटी या टोपण नावानं ओळखला जाणारा आर्यन मैदानावरती चांगले एफर्ट्स. अलीकडच्या काळामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर हे नाव देखील इंदूर 11 टीम कडून सातत्यानं चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकताना आर्यनला आपण पाहतो. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. 5वं षटक. अंकुश शेवकर यांची गोलंदाजी दरम्यान बॉल हवेत आणि मागच्या ओव्हरमध्ये देखील अशाच पद्धतीचं विकेट आपण पाहिला. फक्त जागा ही खेळाडूंची वेगळी होती. जिथे आता कॅच टिपला तिकडे अंकुश शेवकर झेल टिपताना पाहायला मिळाले होते आणि रत्नदीप बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिले. दरम्यान आता मैदानावरती चित्र नक्कीच थोडंसं बदललंय परंतु रिझल्ट हा इंदूर 11 संघासाठी तितकाच महत्वपूर्ण. विकेट आलाय फलंदाज बाद. जोशी मंगेश. थँक्यू. तेजसला आपण पाहिलं पहिल्या मॅच साठी ते अवेलेबल नव्हते. मॅच नंबर 2 साठी खर तर ते आले परंतु थोडेसे उशीर आले. आल्यानंतर लगेचच मैदानावरती आले. कुठल्याही प्रकारे जास्त वेळ तेजस यांनी डगआउट मध्ये घालवला नाही. तितकेच नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांचं शरीर किंवा त्यांचं मन हे प्रॉपर 100% रेडी नव्हतं असं निश्चित जाणवतंय. कारण या खेळाडूकडे मोठी कॅपेबिलिटी आहे क्षमता भरपूर मोठी परंतु इथे शून्यावरती बाद झालेत. खातं न उघडता तेजस मैदानावरती तंबूच्या आश्रयाला परतलेत. आल्या आल्या लगेचच आपण जर पाहिलं तर ते पॅट घेऊन सरळ मैदानावरती आले.
बॅटिंगसाठी त्यानंतर स्ट्राईक जशी मिळाली तसं पहिल्याच बॉल पासून अटॅकच्या मोड मध्ये होते, कारण स्लॉग ओव्हरचा आता खेळ सुरू झालाय. त्यामुळे षटकार चौकारांची गरज, धावफलकावरती धावा जेमतेम आहेत. त्यामुळे तेजसला तो शॉट खेळणं गरजेचं होतं, परंतु तो तिकडे झेलबाद झालाय. यावेळेस पराग औरंगे उर्फ अण्णा परत एकदा इथे एका पाठोपाठ एक झेलबाद आणि मैदानावरती विकेट. अंकुश शेवकर यांच्या खात्यामध्ये, इंदोर 11 संघाच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज पराग औरंगे बाद. नवीन फलंदाज ऋषिकेश थरकुडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलकावरती 41 धावा. अंकुश शेवकर ऑन हॅट्रिक. पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का. हॅट्रिक बॉल. पंचांचं बोट आकाशाकडे. स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषक या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि कॅश प्राइजही हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, चेक केलं जाणार आहे. ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच आपण जर पाहिलं तर विकेट घोषित केले, परंतु आता बॅटरनं रिव्ह्यू घेतलाय. पाहिलं जाईल कशा पद्धतीने तिकडे तिसरे पंच कळवत आहेत. बॅटर इज आउट. फलंदाज बाद असणार आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषकामध्ये आज अनोखे विक्रम होत आहेत. कालच्या दिवसामध्ये खर तर 50 देखील पूर्ण झाली नव्हती, परंतु आज ती 50 देखील आपण पाहिली. रवी घोलेने ती सुरुवात केली, त्यानंतर महेंद्र येवलेने देखील वैयक्तिक 50 रन पूर्ण केल्या. बॅक टू बॅक 3 षटकारही पाहिले. आता बॅक टू बॅक 3 विकेट्सही पाहिलेत. फक्त आता बॅक टू बॅक 3 चौकार आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील का. नवीन फलंदाज सूरज. संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो खरं तर आपण वारंवार अनाउन्समेंट करतोय, बॅक टू बॅक 3 विकेटसाठी, 3 षटकारांसाठी आणि बॅक टू बॅक 4 चौकारांसाठी मनोजी दाभाडे आणि प्रवीणजी शिंदे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस हे खेळाडूंसाठी असणार आहे. पहिलवान शांभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, दाभाडे 11 कोटेश्वरवाडी यांचं एक बहारदार आयोजन, एक सुंदर नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. बक्षीस कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेला आहे. दरम्यान चेंडू हवेत. कॅचिट असा कॉल. आणखीन एक विकेटची संधी होती. रवी थोडासा दूर राहिला, भरपूर दूर होता चेंडू. अंतर कव्हर जरूर केलं, परंतु मैदानावरती झेल होऊ शकलेली नाहीये. पाच षटकं संपली जातात. धावफलकावरती धावा 41. 8 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 2 विकेट शिल्लक. अंकुश शेवकर काय जबरदस्त स्पेल त्यांचा आपण पाहिला, जिकडे 2 ओव्हर मध्ये 11 रन्स खर्च करत 4 विकेट्स अंकुश यांनी आपल्या नावावरती केले. कमालीची गोलंदाजी. अंतिम ओव्हर साठी संदीप पवार मैदानावरती आता
नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फलकावरती 41 धावा आहेत आणि एका सन्मानजनक स्थितीमध्ये श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाला जर पोहोचायचं असेल तर या ओव्हरमध्ये कमीत कमी 19 ते 20 रन येणं अपेक्षित असेल लोणावळा टीमसाठी. परंतु संदीप हे चतुर, चाणाक्ष आणि अनुभवी गोलंदाज आहेत. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून संदीप यांची ओळख आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत ते इकडे फलंदाजाला चकवण्यामध्ये यशस्वी ठरतील का हे पाहणं देखील तितकंच निर्णायक ठरेल. पहिलाच बॉल कमालीचा हाताळला. बॅटरच्या अगदी बॅट पासून चेंडू पूर्णपणे टर्न होताना पाहायला मिळाला आणि तदनंतर हा चेंडू थोडासा खराब. पंचांचा इशारा इथं वाईट बॉल. वाईडच्या मदतीने संघाचा धावफलक आता एका धावेनं पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा 42. भरपूर वेळानंतर धावफलकामध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू येऊ दिला बॅट जवळ, त्यानंतर लॉंग ऑन मध्ये खेळला. एक धाव तर पूर्ण केली. हो हो, कलेक्शन कलेक्शन तिकडे होऊ शकलेलं नाहीये. अजूनही चेंडू हातामध्ये नव्हता. दोन धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. खर तर सूरज देखील डेंजर एंडला होता, परंतु स्ट्राईक ही पंकजकडे ठेवायची या प्रयत्नामध्ये सूरज देखील आत्मसमर्पण करण्यासाठी तयार होते. सेकंड रन साठी त्यांनी तो धोका स्वीकारला होता, कारण पंकजच्या बॅटमधून हे षटकार चौकार पाहिजेत. त्यासाठी त्याला स्ट्राईक वरती ठेवायचंय आणि मैदानावरती एक छोटीशी चूक आणि तिकडे पंकजला मिळाली स्ट्राईक आणि त्यानंतर त्यानं ठोकला हा षटकार. 6 धावा. धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यात पुढच्या 3 चेंडूंमध्ये 10 ते 12 रन्स जर आले तर नक्कीच एक फायटिंग टोटल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकेल. दरम्यान स्लोअर वन धीम्या गतीचा चेंडूचा वापर मैदानावरती करण्यात आलाय आणि तदनंतर चेंडू डॉट. 50 धावफलक 50 अंकावरती स्थिर असताना पंचांकडे नक्कीच अपील जरूर केली जाते. इथे पंच कळवत आहेत हा चेंडू डॉट. षटकारानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. पंकेश संदीप यांच्या चेंडूवरती पंकेशच्या बॅट मधून हा शेवटच्या चेंडूवरती केलेला एक बिग हिट, बिग प्रहार, षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कंप्लीट. 56 धावा 8 विकेटच्या मोबदल्यामध्ये 57 धावेंचं आव्हान.
चला घाई करा मित्रांनो, वेळ वाचा. यानंतर होणारा पुढील सामना, त्या सामन्याचा देखील टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे टीम टॉस साठी या. त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे संघ टॉस साठी यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स ताबडतोब या ठिकाणी टॉस करणार आहोत. ओपनर बॅटर्स रवी घुले आणि परेश भागवत ही जोडी मैदानावरती दाखल झाली. षटक क्रमांक 1 साठी शनी. डावाला सुरुवात. पहिला चेंडू रवीनं ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग मधून फिल्डर चेंडूवरती पोहोचलेत. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती प्राप्त होते. सन्माननीय उद्योजक योगेश भाऊ मुंगसे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतर होणारा पुढील सामना, त्या सामन्याचा टॉस करणार आहोत. योगेश भाऊंना विनंती आहे आपण टॉस साठी या. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. परेश भागवत यावेळेस अटॅक करतायत आणि चेंडू पाठवतायत. वन बाउन्स सीमारेषा पार. 4 रन चौकार. धन्यवाद डीजे. टॉस होतोय. सरपंच दशरथ अप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे विरुद्ध स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे. टॉस झालाय आणि टॉस पुन्हा एकदा जिंकलेला आहे. नक्कीच सुरेश अण्णा दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे संघानं निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. शेवटचा बॉल जमिनीलगत समांतर खेळलेला हा फटका आणि तितकाच सुंदर थ्रो सुनील यांच्या माध्यमातून या चेंडूवरती प्राप्त होईल. ते एक सिंगल. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये या पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच एक चौकार परेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच थोडेसे अडखळताना परेश पाहायला मिळाले, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात. एक चौकार सुरुवातीला बॅटरच्या बॅटमधून किंवा एखादा जर मोठा फटका षटकार सुरुवातीच्या काही चेंडूंवरती जर बॅटरच्या बॅटमधून आला मित्रांनो, तर तिकडे फलंदाजाचा बराचसा आत्मविश्वास हा दुप्पट होताना पाहायला मिळतो. आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती फलंदाज पुढे एक चांगली मोठी इनिंग उभी करताना आपण सातत्याने पाहिले. त्यामुळे सुरुवात ही कुठल्याही गोष्टी अतिशय महत्वाची असते. ती सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं. तशी चांगली सुरुवात परेशांनी केली. एक चौकार खेळून पाहूया पुढचा खेळ कशा पद्धतीने साकारतील. नक्कीच आत्मविश्वास आहे. सेल्फ कॉन्फिडन्स इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नक्कीच मैदानावरती परेश यांच्या बॅटमधून आणखीन एक ताबडतोड फटका. वाईडिस्ट लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा भेदलेला चौकार. 4 धावा. Prenix. आदमी अपने काम से पहचाना जाता है, नाम से नहीं। पहिलं षटक संपलं गेले. धावफलकावरती 11 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर्व उपस्थित मान्यवर खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग, ही संपूर्ण स्पर्धा आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी खास आहे. निश्चितच
केवळ इकडे क्रिकेटचा सामना नाही, क्रिकेटची स्पर्धा नाही, तर खऱ्या अर्थानं कामगार नेते स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे यांची आठवणींना अभिवादन करण्याचा हा क्षण खऱ्या अर्थानं आहे. या मैदानावरती घाम घालणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या प्रयत्नांमधून खऱ्या अर्थानं नानांच्या कार्याला, प्रेमाला आणि त्यांच्या स्मृतीला आपण सलाम करतो. आणि निश्चितच एक क्वालिटी क्रिकेट तळागाळातील खेळाडू पुढे येत आहेत आणि आपल्या गावाच्या आणि आपल्या टीमच्या नावासाठी एक चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळत आहेत. ज्यांच्या स्मृतीनं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उजळते त्यांना पण निश्चितच त्यांची आठवणीत ही स्पर्धा आपण खेळतो. याचबरोबर रवीच्या बॅटमधून हा सुंदर फटका, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ज्या दिशेनं आलाय चेंडू त्याच दिशेला खेळून काढलाय. ही टेक्निक देखील अतिशय महत्वाची. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला हा सदाबहार फटका, चौकार, 4 धावा. स्मृतीनं खर तर ही स्पर्धा उजळते आणि त्या महान व्यक्तींना खर तर नानांना नमन करण्याचा हा दिवस, ही स्पर्धा, त्यांचं कार्य, त्यांचा आदर्श आजही खर तर अनेकांना प्रेरणा देतं. कित्येक खेळाडू खर तर त्यांनी घडवलेत. ते जरी निश्चितच आपल्यातून गेले असते तरी त्यांची आठवणी आजही आपल्यासोबत धडकत आहेत. त्यांच्या स्मृतीचं रूप म्हणजे आजचा हा खर तर उत्सव आहे असं आपण म्हणू. हा स्मृती चषक म्हणजे त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्द याचं प्रतिबिंब आहे असं पण म्हणू. एक दर्जेदार क्रिकेट, भरघोस बक्षीस, अफलातून दर्जाचं सुंदर मैदान आणि सर्व गुण संपन्न असणारी ही स्पर्धा. यावेळेस सर्व्हिससाठी लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं खेळलेला फटका, तेजसची चांगली फिल्डिंग, केवळ एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होते. या एका धावेनं धावफलकावरती वाढ होताना नक्कीच आपण पाहतोय. आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत धावफलकावरती 16 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं असणारे संपूर्ण ऑफिशियल टीम, प्रामुख्यानं मुख्य पंच उमरजी साठे सर असतील, स्क्वेअर लेग पंचांचे मुख्यमध्ये अंकुश दाभाडे सर असतील. या पंचांचं देखील अतिशय उत्कृष्ट कामकाज या स्पर्धेमध्ये क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. ज्या प्रेक्षकांना मैदानावरती येणं शक्य नाही ते घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवरती नक्कीच ही स्पर्धा थेट त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सचिन सर असतील, कॅमेरामॅन गणेश सर असतील, यांचं देखील अतिशय सुंदर काम. आणि या स्पर्धेला एक महत्वपूर्ण गोष्ट, एक दमदार आवाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. भैरवनाथ साऊंड्स, SB नॉईस यांच्या माध्यमातून किरणजी येवले सर असतील, त्याचबरोबर DJ रोहित असेल, यांचं देखील अतिशय अफलातून काम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक जण या स्पर्धेचे घटक आहेत आणि ही स्पर्धा उंचीवरती नेण्यासाठी मेहनत घेत आहेत. दरम्यानचा बॉल थोडासा लो फुल लेंथ होता जरूर. इथे काय पाठीमागे धावत असताना चांगले प्रयत्न पाहायला मिळाले परंतु कॅच होऊ शकलेले नाहीये. क्रुशियल मुवमेंट आणि मैदानावरती एक एक धाव, एक एक चेंडू महत्वाचा आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल आणि तिथून नक्कीच या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचं त्यांचं ते स्वप्न कुठल्या संघाचं पूर्ण होईल हे निश्चितप्रमाणे आपण पाहणार आहोत. प्रत्येकानं स्वप्न पाहिलंय. याचबरोबर रवी साठी हा फुल टॉस आणि या फुल टॉसला पाठवले लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ च्या डोक्यावरतून सीमा पार, षटकार. दोन ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धावा 23-23. अजूनही 24 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाची छोटीशी टीम मीटिंग होताना पाहायला मिळते. अशा परिस्थितीमधून सुद्धा या मैदानावरती कमबॅक होऊ शकतं. क्रिकेटच्या मैदानावरती असे कित्येक सामने मित्रांनो आपण पाहिलेत जे अगदीच पराभवाच्या खाईत असणारे संघ कमबॅक करतात आणि कमबॅक इतका जबरदस्त असतो की त्या सामन्यामध्ये विजयी शिक्कामोर्तब करतात. त्यासाठी तितके प्रयत्न तुमचे कठोर आणि तितकेच प्रयत्न तुमचे अफलातून असणं गरजेचं आहे.
24 चेंडू 34 धावा जर रोखायच्या असतील तर निश्चितप्रमाणे इकडे विकेटची आवश्यकता आहे. ती चर्चा नक्की सातत्याने केली जाते की कुठला गोलंदाज येईल. 1-2 विकेट जर झटपट घेतले तर थोडंसं प्रेशरमध्ये इंदोर 11 टीम नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळू शकते. परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये चांगला स्कोर उभा राहिलाय. 58 धावेचा पाठलाग सुरू असताना 2 ओव्हरमध्ये 23 निश्चितच एक चांगला स्कोर. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर जवळपास 11:30-12च्या आसपास हा रन रेट आहे. त्यामुळं पहिल्या 2 ओव्हरमध्ये डॉमिनेटिंग पोझिशन मध्ये राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी हा संघ असं आपण म्हणू शकतो. हो परेशसाठी यावेळेचा बॉल डावेष्टीच्या बराचसा दूरवरतून विकेट किपर सूरज बीट झाले. त्यानंतर बॅकअपच्या फिल्डरने चेंडू अडवलाय. वाईड +1 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळतात. एका धावेला अनन्य साधारण महत्व आहे आणि निश्चितच मित्रांनो त्या 2 एक्स्ट्रा रन्स इंदोर 11 संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावफलक जाते 25 वरती आणि सामना येऊन पोहोचतोय 24 चेंडू 32 वरती. तेजस बॅटिंग करत असताना तितकासा तर प्रभावी ठरला नाही, परंतु जरूर फलंदाजीमधून तो योगदान दिले नसेल तर बॉलिंग मधून योगदान देईल आणि 1-2 विकेट्स आपल्या संघासाठी मिळवेल अशी नक्कीच आशा ही लोणावळा संघाच्या प्रेक्षकांमध्ये असेल, समर्थकांमध्ये असेल. परंतु रवी घोलेचा हा ट्रेडमार्क रिव्हर्स विचिटचा हा एक अफलातून फटका, रवीचा फटका 440चा झटका, षटकार 6 धावा. परत एकदा बॉल हवेत आणि याही वेळेला वॉट शॉट, वा भाई वा, मान गए रवी घोले इज द मॅन. एक आक्रमक फटका, एक जबरदस्त पिकअप शॉट, रिएक्शन टाइम अगदी कमी, परंतु मित्रांनो त्यानंतर जे रिफ्लेक्शन आपण पाहिलं कव्हरच्या डोक्यावरतून गेलेला हा षटकार मैदानावरती प्रत्येक क्रीडा शौकीनांना मन मोहित करणारा हा फटका मैदानावरती पाहायला मिळालाय. 6 धावा आल्यात. वेगवान चेंडू किंवा धीम्या गतीचे चेंडू खेळाडूकडे आणि अतिशय शांत स्वभाव सातत्यानं मैदानावरती रवीचा आपण पाहतो. परत एकदा ऑन साइडला याही वेळेला देख घुमा के अफलातून अप्रतिम रवी घोलेचा वार, षटकार. धन्यवाद डीजे. इंदोर 11 संघाचं खर तर मी म्हणेल रवी घोले हा संघाचं हृदय आहे. त्याच्या बॅट मधून आवाज नाही तर हे सुंदर संगीत बाहेर पडताना पाहायला मिळतंय. एका पाठोपाठ एक अटॅकिंग स्ट्रोक्स जे मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरतून परेश बरेचसे इंटरेस्टेड धाव घेण्यासाठी, परंतु रवीने थांबवलंय, नकार कळवलाय. मैदानामध्ये डॉट बॉल 20 धावा आल्यात. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. आजचा दिवस आपण म्हणू तेजससाठी खर तर नाही, एखादा दिवस निश्चितच खेळाडूची गुणवत्ता ठरवू शकत नाही. दरम्यानचा हा चेंडू लेट कटचा हा अफलातून चौकार, 4 धावा. यस, इट्स अ बाउंड्री. 10 धाव्यांची गरज, नक्कीच 57 धावा हे आव्हान आपण पाहतोय. 47 धावा बनल्या गेल्यात. आता 18 चेंडूंमध्ये 10 रनची आवश्यकता. 24 चेंडू 34 ची मॅच आता येऊन पोहोचली 18 चेंडू 10 वरती.
सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, 10 धाव्यांची गरज. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम सज्ज व्हायचे. हळूवारपणे हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेनं ढकललाय. एक सिंगल मिळवली. या सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 48 वर, ज्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकार. या अगोदर देखील आपण रवीची जवळपास 54 धाव्यांची इनिंग पाहिली. त्यानं चौकारांपेक्षा अधिक षटकार तिकडे खेळले होते. आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 90च्या आसपास रन रवी घुलेच्या नावावरती आहेत. त्या 89-90 मध्ये आणखीन किती रन्स या मॅच मधून ऍड होतील हे आपण पाहणार आहोत. बरस आपण जर पाहिलं तर ह्या सामन्याचं पूर्णपणे जे पारड झुकलंय राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोर 11 टीम कडे झुकलेलं जे आपण मैदानावरती पाहतोय. याचबरोबर परेशांच्या बॅटमधून एक क्लासिकल फटका, सरळ बॅटने खेळलेला हा फटका, सीधी बॅट, नो बकवास, लॉंग ऑफला षटकार, 6 धावा.